पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज नालासोपाराला ऑर्डर आहे आणि सकाळी 3 ऑटोज कॅन्सल झाल्या आहेत। फायनली एक ऑटो बुक झाली आणि ती आली। लोकेशनला मला 8 वाजता पोहोचायचं होतं, पण मी घरातून 5 वाजताच निघाली होती। सकाळी निघताना स्वामींचं मस्त असं दर्शन झालं आणि दिवसाची सुरुवात खूप छान झाली। सकाळी 5 वाजता निघाले होते, त्यामुळे मला वाटलेलं आज तरी मला ट्रॅफिक नाही लागणार नालासोपाराला जाताना, पण नाही, खूप ट्रॅफिक लागलं। उलट आज तर मला खूप टेन्शन येत होतं की मी 8 वाजेपर्यंत लोकेशनला पोहोचेल की नाही, पण मी वेळेवर लोकेशनला पोहोचले। हॉलला पोहोचल्यावर कळलं की तिथे एका फ्लोअरवर 2 लग्न होती, सो आम्ही बरोबर फ्लोअरवर पोहोचलो। गेल्या गेल्या पहिल्यांदा सेटअप लावून घेतला आणि पूजाने सायडर्स पण लगेच सुरू केल्या होत्या। सायडर मध्ये फक्त ब्राईडच्या आईचा मेकअप होता। नंतर ब्राईडला मी पुण्यवचनसाठी रेडी केलं। ऑलमोस्ट मी फुल बेस मेकअप करून घेतला होता। त्यानंतर फोटोग्राफरने ब्राईडचे फोटोज काढून घेतले। वेळ बराच होता, त्यामुळे मी पण हॉल बघायला निघून गेले। त्या लग्नात मला कळलं की ग्रूम होता तो पण एक ब्लॉगर होता आणि त्याचे इतके सारे फ्रेंड्स सगळे ब्लॉग करत होते। पुण्यवचन नंतर ब्राईड रेडी होण्यासाठी आली। पहिल्यांदा तिला साडी नेसवून घेतली आणि त्यानंतर तिची ज्वेलरी वगैरे घालून घेतली। तिचं फोरहेड मोठं होतं, पण तिला स्वतःलाच ही अशी टाईपची हेअरस्टाईल हवी होती, त्यामुळे मी तशीच केली होती आणि ती तिला खूप सूट पण करत होती। नंतर तिचा शेला वगैरे लावून घेतला आणि आज मला वेळ खूप होता मध्ये, त्यामुळे मी खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढून घेतले। त्यानंतर मुहूर्ताची वेळ झाली होती, त्यामुळे फटाफट तिला मंडवळी लावून घेतली आणि तिला फायनल टचअप करून ती लग्नासाठी निघून गेली। एंट्री खूपच छान झाली। तिच्या रिलेटिव्हनी तिला नाचतच मंडपापर्यंत नेलं। त्यानंतर अक्षता पडल्या आणि लग्न झालं। रूम मध्ये जाऊन थोडा वेळ आराम केला आणि ब्राईड तिच्या सेकंड चेंज साठी आली। त्यांचं सगळं लेट झालं होतं, त्यामुळे फटाफट आम्ही तिथं सेकंड चेंज करून घेतला। हेअरस्टाईल सेम ठेवली होती आणि बॅकला फक्त कर्ल्स करून घेतले होते। मेकअप मध्ये फार टचअप करायची गरज लागली नाही, कारण की तिचा मेकअप ऍज इट इज होता। तरी सुद्धा लिपस्टिक चेंज केली आणि तिचे फोटोज आणि व्हिडिओज थोडेसे काढून घेतले। तिला खूप घाई होती, त्यामुळे मी जास्त वेळ तिचा टाइम नाही घालवला आणि त्यानंतर ती तिच्या रिसेप्शन साठी निघून गेली। आम्ही पण फटाफट पॅकिंग केली आणि लगेच परत निघालो, कारण आम्हाला माहिती होतं जाताना परत 3 तासाचा प्रवास करायचा आहे। आणि तेच झालं, ट्रॅफिक मध्ये इतके अडकलो आम्ही की काय बोलायलाच नको। रात्रीचे पोहोचायला 7 वाजले। तिथे मी बघत होते की ट्रॅव्हलिंगमुळे आणि पाणी कमी पिल्यामुळे माझ्या स्किनवर इतके ब्रेकआउट झालेत आणि नेक्स्ट 4 दिवस अजून कंटिन्यू ऑर्डर्स आहेत। नेक्स्ट डे पण मला 5 वाजता उठायचं होतं, त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच एंड केला। गुड मॉर्निंग। आज पण माझी ऑर्डर सकाळी 5 वाजताच आहे, त्यामुळे आवरून मी निघाली। ते मी माईक घेऊन इतकी बडबड करत होते आणि मला नंतर कळालं की माईकची चार्जिंगच संपलेली, त्यामुळे शूट काय व्यवस्थित झालंच नाही। तर मी इथे सांगत होते की मी रोज सकाळी संकेतला पण 5 वाजता उठवते आणि आज मला असेच श्रद्धा करणार होते। एनिवे सकाळी लवकर हॉलला पोहोचलो आणि हॉलला पोहोचल्यावर कळालं की आम्हीच हॉलचा दरवाजा ओपन केलाय। कोणी आलंच नव्हतं, म्हणून आम्ही जाऊन पहिल्यांदा सेटअप करून घेतलं। म्हटलं आपलं तर काम कम्प्लीट करून ठेवूयात। हा, तर मी काय बोल 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 हा, त्यात कालची थोडीशी असेल। तर कालची व्हिडिओ मी तिथेच एंड केली होती, कारण नालासोपारावरून यायला पण जवळजवळ 5:30 वाजले आणि त्यानंतर खूप कंटाळा आलेला आणि सेकंड डेच्या म्हणजे आजच्या बॅग वगैरे पण पॅक करायची होती, घरी जाऊन जेवण पण बनवायचं होतं। सो सगळा टाइम त्यातच गेला माझा, त्यामुळे मी काही शूट केलं नाही। सो आज डायरेक्ट सेकंड डे मी व्लॉग स्टार्ट करतेय। तर आज आहे ऑर्डर भांडूपला आणि आज पण एक विधी लुक असेल, रिसेप्शन लुक असेल। बरेच लोक मला काय काय प्रश्न करतायत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली नाहीये, तर म्हटलं आज थोडासा आता ब्राईड येतेय, अजून वेळ आहे, तर तोपर्यंत वेळ आहे तर मी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ब्लॉग मध्ये देऊन टाकते। कोणीतरी मला विचारलं की मला कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर फॉर सेफ्टी रिझन्स मी माझा नंबर तर डिस्प्ले नाही करणार, पण माझा इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, तर तुम्ही ती लिंक चेक करा आणि त्या लिंकवर तुम्ही मला म्हणजे इंस्टाग्रामवर मला मेसेज करा, मी लगेच रिप्लाय देते सगळ्यांना। आणि कोणी कोणी मला विचारलं की प्राइजेस माझे काय आहेत, तर प्राइजेस डिपेंड करतात, असं किती लुक आहेत तुमचे, 1 आहे 2 आहे, त्याच्यावर प्राइजेस डिपेंड करतात। त्यामुळे असं काही सांगू नाही शकत। कधी कधी लोकांचे 3 लुक असतात वन डे मध्ये, तर एक रेफरन्स द्यायचा म्हटलं तर मी पर लुक 18K चार्जेस करते। एकच लुक असेल तर 18K, इफ एका दिवसामध्ये 2 लुक असतील, 3 लुक असतील, तर चार्जेस त्यानुसार डिफरंट असतील। सो चार्जेस तसे असतात। अजून काय प्रश्न होता कोणाचा? मी क्लासेस घेते का, तर हो मी क्लासेस घेते। आणि
अजून बरेच प्रश्न आहेत, आता मला आठवत नाहीये, मी नोट डाऊन करेन ते प्रश्न आणि एक Q&A व्हिडिओ करते. आणि जर तुम्हाला Q&A अजून बरेच प्रश्न आहेत आणि मला आता आठवत नाहीयेत, तर जे पण प्रश्न आहेत ते मी लिहून घेते आणि एक Q&A व्हिडिओ करते. जर तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर तुम्ही या ब्लॉग मध्ये टाका किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेजेस करा. मी त्याचे पूर्ण एक Q&A ब्लॉग करते आणि मग त्याच्यामध्ये सगळे जे पण तुमचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करते. ठीक आहे. त्यानंतर ब्राईड खूप लेट आली, त्यामुळे फटाफट मी तिचा पुण्यवचनचा मेकअप करून घेतला. तिचा पहिलं पुण्यवचन होतं. तिचा मेकअप झाल्यानंतर एक सायडर लुक पण होता, तोही मी कम्प्लीट करून घेतला. ती जी सायडर होती ती तिची बहिणी होती आणि तिला तिच्या लग्नासाठी पण मला बुक करायचं होतं, पण माझी डेट आधीच बुक असल्यामुळे तिला मला बुक करता आलं नव्हतं. त्यामुळे तिने मला सांगितलेलं, ऐश्वर्या तूच माझा मेकअप कर, त्यामुळे मी तिला रेडी केलं. 10 वाजता त्यांना मी पुण्यवचनसाठी रेडी करून पाठवलंय. आता परत 11:30 वाजता तिच्या विधी आहेत. आता पुण्यवचन वरून यायला तिला 1 तास लागेल. तो अराउंड 45 मिनिट्स मध्ये तिला फक्त मला रेडी करायचं. ब्राईड आल्यावर मी खूप वेळ काही शूट करत बसले नाही, मी लगेच तिला रेडी करायला घेतलं, कारण तिचा टाइम खूपच कमी होता. त्यांना मुहूर्तावरच लावायचं होतं, त्यामुळे मी फटाफट तिला रेडी करून घेतलं. आणि हा या ब्राईडचा फायनल लुक होता. तुम्हाला लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी फटाफट यासाठी केलं कारण की फोटोग्राफरला पण फोटोज काढायचे होते आणि मी असं फोटोग्राफर फोटो काढताना अशी मध्ये मध्ये करते फोटोज काढायला. थोडे फोटोज व्हिडिओज काढून घेतले. 10 मिनिट्स तिच्या फोटोसाठी त्यांनी टाइम दिला आणि मग त्यानंतर तिला विधीसाठी घेऊन गेले आणि त्यानंतर लग्न लागलं. तसं मुहूर्तावरच लागलं होतं. त्यानंतर थोडा वेळ तिथे विधी अटेंड केले आणि सकाळी नाश्ता पण केला होता, त्यामुळे पहिले जाऊन आम्ही जेवून घेतलं. आमचं पूर्ण जेवण झालं पण नव्हतं, तो तिचा फोन आला की ती रिसेप्शन लुक साठी आली, त्यामुळे आम्ही पटापट तिला रिसेप्शन साठी पण रेडी करायला गेलो. आणि हा होता तिचा रिसेप्शनचा फायनल लुक. तुम्हाला तिचा कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कमी होता त्यामुळे फोटोज व्हिडिओज काही आम्ही जास्त काढल्या नाहीत आणि तिची एंट्री बघायला निघून गेलो. खूप सुंदर आणि क्यूट अशी तिची एंट्री झाली. त्यानंतर आम्ही पण रूम मध्ये परत पॅकिंग करायला गेलो. श्रद्धा एकटी करणार ना श्रद्धा? निघू आम्ही आणि उद्या पण ऑर्डर आहे. उद्या सकाळी लवकर नाही निघायचंय, दुपारी निघायचंय. थोडा रेस्ट करायला टाइम मिळेल. आणि आज खरं तर आमच्या घरातलं पण लग्न आहे, तर आता मला इथून घरी जाऊन रेडी होऊन तिकडे जायला निघायचंय. तर घरी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि लगेच निघायचा टाइम पण झालाय, म्हणून म्हंटल की फटाफट तुम्हाला गेट रेडी विथ मी दाखवावं. मॉइश्चरायझर लावलंय, सिम्पलच भरपूर लुक ठेवणार आहे कारण की आज हळद आहे. मी आजच चालली आणि उद्या मी जाणार नाही कारण माझी ऑर्डर आहे. के ब्युटीचा मॉइश्चरायझर लावलंय आणि आता पटकन एम्ब्रोलिसचं प्रायमर लावते. जास्त बेस वगैरे मी नाही करणार आहे, एकदम सिम्पल ठेवणार आहे. पण स्किन प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे स्किन प्रिपरेशन इल्युमिनेटर क्रीम आहे ते पण अप्लाय करते. त्यानंतर हे कन्सिलर यूज करते टू फेसचं आणि वॉर्म बेज हा शेड आहे. कन्सिलर फक्त जिथे मला प्रॉब्लेम्स माझ्या फेसवर खूपच. त्यानंतर हे शार्लट टिल्बरीचं फाउंडेशन आहे, शेड नंबर आहे 7. आयशॅडो नाही करणार आहे मी, जो पण एखादा न्यूट्रल शेड उचलला आणि जस्ट अप्लाय करते. जरा लिपस्टिक आणि टिकली लावते आणि हेअर्स ते काय खरं अजून विचार नाही केलाय मी, नंतर दाखवते. फायनली मी रेडी झाली आहे आणि हा इतका राग होतोय रेट यार मुलींना रेडी व्हायला, तरी मी एवढं लेट नाही केलं, फटाफट आवरलं.
आतापर्यंत मला वाटत होतं माझी बायको खूपच लवकर रेडी होते, पण आज रॉंग प्रूव्ह काय त्याला भूक लागली आहे म्हणून तो चिडचिड लुक आहे. ओके बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.